आज मैत्रिणीकडे गॅस सिलेंडर संपला आणि यायला अजून 2 ते 3 दिवस बाकीच. आणि आमच्याही सिलेंडरला 1 ते दीड महिना होतच आला. लांबणीचा स्वयंपाक केला म्हटलं आणि मध्येच गॅस गेला तर मग काय, पोटही भरेल, मनही भरेल, वेळही वाचेल आणि गॅसही. मग काय, खानदेशी खिचडी बनवली, अगदी सुटसुटीत. कुठलाही तांदूळ घ्या तरीसुद्धा. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचनमध्ये स्वागत आहे. पाहूयात. तर खानदेशी खिचडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढे तांदूळ घेतले आहेत. तर इथे दुसरे कुठलेही बहारी तांदूळ न घेता रेशनसारखेच तांदूळ आहेत, फक्त दुकानातले आहेत, रेशनचे नाही आहेत. तुम्ही रेशनचेही तांदूळ घेऊ शकता किंवा बासमती कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता वजनी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतला आहे आणि वाटीच्या प्रमाणात या वाटीने मोजून 2 वाटी एवढे तांदूळ आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. आता डाळ आणि तांदूळ आपण मिक्स करून घेऊयात. हवं तर तुम्ही पाऊण वाटी ते अर्धी वाटी एवढीही तूर डाळ घेऊ शकता, पण या प्रमाणात डाळ घातली तर खिचडी ही चवीला छान लागते आणि या प्रमाणातच खानदेशी खिचडी खूप चविष्ट अशी होते. तर आता 2 वाटी तांदूळासाठी 1 वाटी तुरीची डाळ मी मिक्स करून घेतली आणि 1-2 पाण्याने धुवून पाणी निथळायला ठेवलं किंवा 5 मिनटं तांदूळ भिजू देऊ शकता. बासमती तांदूळ असेल तर 20 ते 25 मिनटं तांदूळ भिजू द्या. कमीत कमी 20 ते 25 मिनटं, जास्तीत जास्त 30 ते 35 मिनटं. बासमती तांदूळ असेल तर, वाळा कोलम असेल तर एक 15-20 मिनटं तांदूळ भिजू द्या. त्यानंतर कुठलेही तांदूळ असतील तर एक 5 मिनटं आधी धुवून पाणी निथळायला ठेवा. रेशनचे तांदूळ असतील तर एक 5 मिनटं पाण्यात ठेवले तरीही सुटसुटीत खिचडी होते. त्यानंतर इथे चिरण्याचे साहित्य काढून घेतले. 3 मध्यम आकाराचे कांदे, 1 मोठा बटाटा, 1 लहान आकाराचा टोमॅटो, 1 लसणाच्या गाठमधील 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर कढीपत्ता नक्की घ्या. माझ्याकडे संपला होता. आता कांदा आपण चिरून घेऊयात. साल काढून कांदा जुना होता म्हणून धुवून पुसून घेतला. कांद्याचा वरचा भाग काढून उभा पातळ असा कांदा चिरून घेतला. कांदा जाडसर आणि मध्यम असा बारीकही चिरू शकता. इथे उभा पातळच मी कांदा चिरून घेतला. त्यानंतर टोमॅटोच्याही अशा फोडी करून घेतल्या. खानदेशी खिचडीमध्ये टोमॅटो हवाच असं काही नाही आहे. टोमॅटो पर्याय आहे तर घाला, नसेल तर नाही, आवडत असेल नाही घातला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर आता बटाट्याची ही साल काढून मोठ्या फोडींमध्ये बटाटा असा चिरून घेतला. त्यानंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या. लसूणही साफ करून घेतला. आल्याची ही वरची साल काढून घेतली आणि खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं. ताजे आले लसूण ठेचले की चवही छान लागते आणि सुगंधही मस्त येतो. त्यानंतर पावडर मसाले पाहूयात. तर यासोबतच मी अर्धी वाटी शेंगदाणेही असे 5 मिनटं आधी पाण्यात भिजवायला ठेवले होते. पावडर मसाल्यांमध्ये अर्धा ते पाऊण चमचा एवढी हळद, 1 ते दीड चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 ते दीड चमचा एवढा घरचा मसाला किंवा साठवणीचा मसाला. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतले. आता तांदूळही धुवून पाणी सर्व यातील निथळून घेतलं आणि यासोबतच इथे मी बटाटाही चिरून असा पाण्यात ठेवला, म्हणजे बटाटाही मग काळा होत नाही. आता खिचडी बनवण्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवून घेतला. यात तेल घातले. मोहरी टाकण्याचा जो व्हिडिओ होता तो थोडासा स्किप झाला, तर इथे मी 1 चमचा एवढी मोहरी घातली आणि 1 ते दीड चमचा एवढे जिरे. मोहरी चांगली फुटल्यानंतर जिरे घातले. जिरेही चांगले फुलले की त्यानंतर आता इथे मी अर्धा ते 1 इंच अशी दालचिनीचा 1 तुकडा घातला. दालचिनीमुळे खिचडीचा सुगंधही छान येतो. 1 इंच दालचिनीचे असे तुकडे करून घातले किंवा थोडंसं दगडफूल आणि तमालपत्र घातलं, त्यानेही खिचडीचा सुगंध छान येतो. त्यानंतर इथे आपण 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं ठेचून घेतलं होतं. त्यातील अर्धं ठेचलेलं आलं लसूण मी आत्ता घातलं. चांगलं परतवून घेतलं, म्हणजे 1 चमचा आले लसूण पेस्ट मी आता घातली. चांगलं परतल्यानंतर चिरलेला कांदा घातला. कांदा असा थोडासा परतल्यानंतर यात शेंगदाणे घातले आणि हे सगळं अजून 1 ते 2 मिनटं चांगलं परतवून घेतलं. कांदा जास्त काळा करायचा नाही आहे, आपल्याला इतपतच कांदा परतवायचा आहे. असा गुलाबी रंग झाला की इतपत कांदा परतवून घ्यायचा आहे आणि मग तेव्हा जे शिल्लक राहिलेले आले लसूण होतं ठेचलेलं ते घातलं. असं वरूनही आले लसूण घातलं तर अजूनच खिचडी छान होते. तुम्ही कधी असं केलं नसेल 2दा आले लसूण घालायचं तर नक्की घालून पहा. एकचदा प्रमाण घ्यायचं. त्यातील अर्धा आले लसूण सुरुवातीला फोडणीत घालायचं आणि त्यानंतर अर्धा कांद्यानंतर खूप छान अशी चव आणि सुगंध येतो. तर अजून आले लसूण मी चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता बटाट्याच्या फोडी घातल्या. यातच टोमॅटोही घातला आणि अगदी थोडंसं बटाट्यापुरतं मीठ आणि यातील अर्धं मीठ नंतरसाठी, म्हणजे मीठही मग आतपर्यंत बटाट्याच्या फोडींमध्ये मुरेल. अजून 2 मिनटं चांगलं हे परतवून घेतलं आणि चांगलं परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया आता पावडर मसाले.
अर्धा चमचा एवढी हळद घातली. त्यानंतर लाल मिरची पावडर, यासोबतच घालूयात धने पावडर, त्याचबरोबर गरम मसाला आणि साठवणीचा मसाला. पावडर मसाले घातल्यावर आता यावर थोडंसं पाणी घालूयात, म्हणजे मसालेही करपत नाही. आणि फोडणीतच थोडीशी कोथिंबीरही घातली. पाणी आणि कोथिंबीर घालून आता गॅस मध्यम आचेवर करून मसाले यात चांगले परतवून घेऊयात. फक्त मसालेच जर परतवले तर मग फार हे कोरडं होतं आणि मसालेही मग करपतात. तर यातच थोडंसं पाणी घालून मसाल्यासोबत अजून हे चांगलं परतवून घेतलं. चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. तर हे पाण्यामुळे मसालेही चांगले शिजतात आणि छान असं याला तवंग आला की तेव्हा आता यात घालूया आपण पाणी निथळून घेतलेले तांदूळ. तांदूळ जर साधे असतील तर जास्त वेळ पाण्यात ठेवू नका. बासमती तांदूळ असेल तर 30 ते 35 मिनटं भिजू द्या. साधा तांदूळ असेल तर एक 5 मिनटं ठेवला आणि धुवून घेतला तरीही आयते वेळीही धुवून तांदूळ तुम्ही खिचडीत किंवा मसाल्यात घालून खिचडी बनवू शकता. पण साधे तांदूळ असतील तर जास्त वेळ पाण्यात ठेवू नका, जास्त वेळ तांदूळ भिजू देऊ नका. जास्तीत जास्त 5 मिनटं आधी धुवून पाणी निथळून घ्या किंवा असं आयत्या वेळी धुवून जरी मसाल्यात घातला तरीही खिचडी सुटसुटीत होते. वाळा कोलम वगैरे तांदूळ असतील भारीतले तर एक 15 ते 20 मिनटं तांदूळ भिजू द्या. आता यात मी गरम पाणी घातलं. या वाटीनेच तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं होतं. त्याच वाटीने इथे मी 5 वाटी एवढं गरम पाणी घातलं. 2 वाटी तांदूळ होतं त्याच्या दुप्पट 4 वाटी आणि 1 वाटी तुरीची डाळ होती त्यासाठी 1 वाटी गरम पाणी, म्हणजे असं 5 वाटी मी इथे गरम पाणी घातलं. बरोबर अशी खिचडी होते. तांदूळाच्या दुप्पट पाणी आणि डाळीसाठीचं 1 वाटी पाणी एक्स्ट्रा. गरम पाणीच घाला, पण गरम पाणी घातल्यावर एकदा मिक्स करून घेतलं आणि पहिली उकळी फुटलं की जे शिल्लक राहिलेलं आपलं मीठ होतं किंवा चवीनुसार आता मीठ घालून मिक्स करून घेऊयात. सगळं हे मध्यम आचेवर चांगलं मिक्स करून घेतलं आणि गॅसची फ्लेम आता वाढवून घ्यायची. गॅस मोठ्या आचेवर करून एक चांगली खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आणि चांगली खळखळ उकळी आल्यावर यात थोडीशी कोथिंबीर घातली. एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. तळापासून चांगलं हलवून घेतलं आणि गॅस आता पुन्हा मध्यम आचेवर करून कुकरचं झाकण बंद करूयात. कुकरचं शिटी अशी नंतर लावायची, म्हणजे कुकरही लवकर खराब होत नाही. एक छोटीशी टीप नवशिक्यांसाठी. आणि इथे मी फक्त एकच शिटी करून घेतली. तुमच्या कुकरच्या शिट्या जर लवकर होत असतील तर 2 ते 3 शिट्या करून घ्या. उशिराने होत असतील तर 1 शिटी पुरेशी आहे. आता कुकरची सर्व वाफ जिरल्यानंतर झाकण काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत अशी आपली खिचडी झाली. वरून अजून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम खिचडी सर्व करूयात. तेवढीच टेस्टी आणि चविष्ट ही अशी खिचडी होते. कांदा, लोणचं, पापडसोबत ही खिचडी फार मस्त लागते. बासमती तांदूळ असतील तर एक 4 वाटी गरम पाणी पुरेसं होतं. वाळा कोलम असेल तर 4 ते 4.5 वाटी किंवा रेशनचे तांदूळ असतील तर मात्र 4.5 वाटी ते 5 वाटी गरम पाणी एवढंच घाला. जास्तही पाणी कमी करू नका. रेशनच्या तांदूळाला 5 वाटी गरम पाणी अगदी बरोबर होतं. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.